श्री स्वामी समर्थ एस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रुद्राक्षाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे। रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो। हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आढळतात। यांच्या फळांना रुद्राक्ष असे म्हणतात। झाडावर त्याच्यावर कवच असते, ते काढल्यावर आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष होय। रुद्राक्षाला पूर्वीपासूनच एक भोक असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते। आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्ण, कफनाशक आहे। त्याचप्रमाणे आयूचा सुद्धा याच्याशी संबंध आहे। त्याचा रक्तदाबाच्या ब्लड प्रेशरच्या रोग्याला उपयोग होतो असे म्हणतात। रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालावयाचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो। ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो असे म्हणतात। योगी लोकांच्या मध्ये प्राणतत्व म्हणजेच विद्युत शक्ती नियम करणारी शक्ती रुद्राक्षात आहे। रुद्राक्ष मालेने मंत्र साधकाला मनशक्तीवर नियंत्रण साधता येते। रुद्राक्ष सर्व जाती जमाती, स्त्री पुरुष, मुले धारण करू शकतात। रुद्राक्षाची माला 108 रुद्राक्षांची असते। 27 मण्यांची ही माळा गळ्यात घालतात। रुद्राक्ष धारण करण्यानी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायला नको। वजनदार, मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो। अस्सल उत्तम रुद्राक्ष पाण्यात बुडतो अशी त्याची परीक्षा ग्रंथात सांगितली आहे। त्याचप्रमाणे ग्रंथात असेही सांगितले आहे की 2 तांब्याच्या पात्रात रुद्राक्ष मधोमध ठेवला असता तो स्वतःभोवती हळूहळू फिरतो। रुद्राक्षाला मुखे असतात। मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकाकडून खालपर्यंत गेलेली सरळ रेष। रुद्राक्षावर काटे असतात, त्यामधून ही सरळ रेष स्पष्टपणे खाली गेलेली आपणास दिसून येते। या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख असे म्हणतात। रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात। नदी समुद्राला मिळते तीही अशाच अनेक प्रवाहाने समुद्राला मिळत असते, त्याला नदीचे मुख म्हणतात। तशीच ही रुद्राक्षाची मुखे सध्या मिळणारे रुद्राक्ष 1 ते 14 मुखांचे असतात। काही ग्रंथकारांच्या मते 1, 3, 5, 9 व 13 मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात। रुद्राक्षांच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो, तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय। 2 रुद्राक्ष एकमेकाला जोडलेले असतात, त्याला शिव पार्वती समजले जाते। आता आपण 1 ते 14 मुखी रुद्राक्षाचे फायदे पाहू। एकमुखी रुद्राक्ष भुक्ती मुक्ती देणारा आहे। तो साक्षात शिवरूप असून त्याच्या दर्शनानेच पापे नाहीशी होतात। जेथे त्याचे पूजन होते तेथे लक्ष्मी दूर जात नाही व तेथे कुठलाही उपद्रव होत नाही। 2 मुखी रुद्राक्षाला शंकर पार्वतीचे स्वरूप मानतात। हा सर्व मनोकामना पूर्ण करणारा रुद्राक्ष आहे। 2 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने अनेक जन्माचे पाप नष्ट होतात। याने एकाग्रता वाढते आणि शांती प्राप्त होते। याने स्त्री रोग, नेत्र रोग आणि किडनी संबंधी आजार दूर होतात। 3 मुखी रुद्राक्ष 3 मुखी रुद्राक्षाला अग्निरूप मानतात। यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते। रोग निवारण होऊन धनाची प्राप्ती होते, वाढते आणि शांती प्राप्त होते। याने स्त्री रोग, नेत्र रोग आणि किडनी संबंधी आजार दूर होतात। याने वास्तुदोष दूर होतो आणि आत्मविश्वासात वृद्धी होते। 4 मुखी रुद्राक्ष 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्मरूप आहे। यामुळे धनदौलतीची वाढ होते। याने संमोहन शक्ती येते। नाक, कान व गळा संबंधी आजार तसेच कुष्ठरोग, पक्षघात, दमा इत्यादी सारख्या आजारांमध्ये फायदा होतो। 5 मुखी रुद्राक्ष 5 मुखी रुद्राक्ष
खुद्द रुद्र रूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे. याच्यामुळे पापवृत्ती नाहीशी होऊन मनुष्य भक्ती मार्गाकडे वळतो. या रुद्राक्षामुळे किडनी, शुगर, लठ्ठपणा असे आजार बरे होतात. सहामुखी रुद्राक्ष. सहामुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे. तो उजव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काहींच्या मते हा गणेश स्वरूपही आहे व तो उजव्या हातात बांधला असता धन, विद्या व आरोग्य देतो. कुष्ठरोग, नपुसकता, मूतखडा, किडनी आणि मूत्ररोग इतर आजारांसाठी धारण करता येतो. सातमुखी रुद्राक्षाला अनंग म्हणतात आणि तो धारण करणाऱ्याला कधीही दारिद्र्य येत नाही. याचे पूजनाने 6 मातृक, 7 अश्व व 7 ऋषी प्रसन्न होतात. शारीरिक दुर्बलता, उदररोग, पक्षाघात, काळजी, हाडांचे विकार, कर्करोग, दमा, कमजोरी इतर आजार असल्यास सातमुखी रुद्राक्ष धारण केले जाते. आठमुखी रुद्राक्ष वसुमूर्ती भैरव रूप आहे. हा धारण करणाऱ्याला भरपूर आयुष्य लाभते. अशांती, सर्पभय, त्वचारोग, गुप्तरोग इतर आजारावर हे रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो. नवमुखी रुद्राक्ष. नवमुखी रुद्राक्ष कपिल मुनी आहे आणि त्याची अधिष्ठाची देवता दुर्गा माहेश्वरी आहे. हा रुद्राक्ष भक्तिपूर्वक डाव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काही लोक याला शिवस्वरूपही मानतात. फुफ्फुसांसाठी, ताप, नेत्र रोग, कान रोग, संततीसाठी, ओटीपोटात वेदना, संक्रामक रोग शांतीसाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो. दशमुखी रुद्राक्ष. दशमुखी रुद्राक्ष स्वतः जनार्दन देव आहे आणि तो धारण केला असता सर्व इच्छा सफळ होतात. हा अंगावर धारण केल्याने पिशाच, ब्रह्म, राक्षस, सर्प इत्यादींचे भय नाहीसे होते. सर्व ग्रह अनुकूल होतात. वाईट ग्रहदशा असेल तर याचा चांगला उपयोग होतो. यामुळे फुफ्फुसांसंबंधी आणि हृदय संबंधीचे आजारात आराम मिळतो. 11मुखी रुद्राक्ष. 11मुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे आणि तो सर्वत्र विजयी होतो. त्याची मुख्य देवता इंद्र आहे. याचे पूजनाने अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. स्त्री रोग, स्नायू रोग आणि वीर्य संबंधी आजार लाभ प्रदान करणारं ठरतं. आता आपण 12मुखी रुद्राक्ष पाहू. हे रुद्राक्ष धारण करणारा आदित्या समान आहे. हा विष्णू रूप आहे. यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्नीचे व हिंसक पशूचे भय नाहीसे होते. याने तेज आणि ऐश्वर्यात वाढ होते. डोकेदुखी, नेत्ररोग, ज्वर, हृदयरोग आणि मूत्राशय संबंधी आजारात फायदा मिळतो. 13मुखी रुद्राक्ष. 13मुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्वे देवा समान आहे आणि त्याच्यामुळे सकळ इच्छा पूर्ण होतात. याचे पूजन व धारण केल्याने कामदेव संतुष्ट होतो. याने आकर्षण, सुंदरता आणि समृद्धी यात लाभ होतो. मूत्राशय, नपुसकता, गर्भासंबंधी आजार, किडनी, लिव्हर संबंधी आजार दूर होण्यास मदत होते. 14मुखी रुद्राक्ष. 14मुखी रुद्राक्ष परम शिवस्वरूप आहे व तो मस्तकावर धारण केल्याने सर्व पाप नष्ट होतात. यास हनुमानाचे स्वरूपही मानतात. तंत्र, मंत्र, तोडगे, भूत, प्रेत, पिशाच याहून रक्षा करतं. वैराग्य, बेचैनी, भीती, पक्षाघात, कर्करोग, प्रेत बाधा अशा समस्यांवर उत्तम लाभदायक ठरतं. अशा प्रकारे आपण 1 ते 14मुखी रुद्राक्षांची माहिती घेतली. पुढील भागात आपण कोणत्या राशीने किती मुखी रुद्राक्ष वापरावे हे पाहणार आहोत. तर कुठेच जाऊ नका. आपलं चॅनल पाहत राहा, फॉलो करत राहा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील भागात.